के इयत्ता 12वी महाराष्ट्र बोर्ड अर्थशास्त्र अर्थात इकॉनॉमिक्स शेवटचा धडा. बघता बघता सिलेबस संपला. पण आय होप की तुम्हाला समजलाय तो. तुमच्या वतीने मला काही रिस्पॉन्स मिळत नाहीये, लाईक्स येत आहेत, पण त्या लाईक्सवर माझं लक्ष पटकन जात नाही. बरोबर, कमेंट मारलं तर जरा मला पण कळेल ना की बाबा हा पोरांना कळतंय. जरा कमेंट करा. कमेंटमध्ये जाऊन हाईपचा ऑप्शन आहे, त्या हाईपवर गेलात की त्याचं तुम्हाला कळेल. त्यामुळे काय होणार की आपले व्हिडिओ वर येतील. बरोबर, फक्त आमचंच भलं का व्हावं बाबा, लोकांचं पण व्हावं ना. बरोबर, तुम्ही हाईप कराल तेवढे आपले व्हिडिओ वर येतील, अनेकांना बघायला मिळेल आणि आपल्याला पुण्य लागेल की हा आपण ज्ञानदान केलं इनडायरेक्टली. तर शेवटचा धडा जो आहे तो आहे आपला भारताचा विदेशी व्यापार, म्हणजेच काय, फॉरेन ट्रेड. बरोबर, मग व्यापार म्हणजेच वस्तूंची देवाणघेवाण. बरोबर, जेव्हा मी विक्री करतोय एखादी, पेनचं शाई बदलावी लागेल ना आपल्याला. चला शाई बदलूया, पांढरी पांढरी करूया. बघा, मी विक्री करतोय म्हणजे सेल्स करतोय नॉर्मली, त्याला आपण मराठीत काय म्हणतोय, विक्री. मी परचेस करतोय, त्याला आपण मराठीत काय म्हणतोय, खरेदी. पण हेच जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलवर करतायत, याला आपण काय म्हणतोय, एक्सपोर्ट. बरं, म्हणजेच काय, निर्यात. हे आधी पण आपण बघितलेलं आहे. आणि जेव्हा मी खरेदी करतोय त्याला आपण काय म्हणतोय, इम्पोर्ट, म्हणजेच काय, आयात. आता जर तुम्हाला फायद्यात राहायचं असेल, कायदे में रहेगा तो फायदे में रहेगा बच्ची, क्या बोलताय. जर तुम्हाला फायद्यात राहायचं असेल तर तुमचा आयात जास्त असायला हवा का निर्यात, एक्सपोर्ट की इम्पोर्ट. एक्सपोर्ट. विकणार म्हणजे आपण कमवणार. बरोबर आहे. एखादा देश जेव्हा वस्तू दुसऱ्या देशांना विकतोय त्याच्यामुळे काय होतंय, त्याला पैसे मिळत आहेत. याच्या एक्झॅक्टली विरोध काय आहे, जर तुम्ही वस्तू खरेदी करतायत तर तुमच्या देशाचं चलन दुसऱ्या देशांमध्ये जात आहे. बरोबर, म्हणजे आपल्यावर लोड येऊ शकतो, आपण गरीब होऊ शकतो. जेव्हा तुम्ही विकणार आहात व्यापारांमध्ये, विकणं म्हणजेच काय, प्रॉफिटेबल असणं, फायद्यात असणं, नफ्यात असणं, ज्याच्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारत जाते. बरोबर. आता भारताबद्दल जर बोलावं तर भारताची आर्थिक स्थिती ना आधी गरीब होती, पण एक वर्ष आलं आपल्याकडे 1991. ओके, कोणतं वर्ष आलं, 1991. आपले प्रधानमंत्री होऊन गेले मध्यंतरी, कोणते, आत्ताच त्यांचं गेल्या वर्षी निधन झालं, डॉक्टर मनमोहन सिंग. कोण, डॉक्टर मनमोहन सिंग. हे आपले फायनान्स मिनिस्टर होते, वित्तमंत्री. फायनान्स मिनिस्टर कोण होते, डॉक्टर मनमोहन सिंग. ओके. आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे खूप हुशार अर्थशास्त्रज्ञ होते. एवढे हुशार अर्थशास्त्रज्ञ की लोकांनी त्यांना स्वतःच्या आर्थिक संकल्पनेचा चेअरमॅन बनवलेला होता. दुसऱ्या देशांनी त्यांना एक्सपर्ट टॉकसाठी बोलवलं जायचं. त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांना सुचवलं की बाबा बघा, आपल्या देशाची आर्थिक स्थिती खूप कमकुवत आहे, खूप गरीब आहोत आपण. जर आपल्याला सुधारायचं असेल, आपल्याला वर यायचं असेल, आपल्याला प्रगती करायची असेल, तर आपल्याला 3 धोरणं अपनावावी लागतात. एक एल, पी आणि जी, म्हणजेच गॅस नव्हे. त्यांनी सांगितलं लिबरलायझेशन करा. काय करा, लिबरलायझेशन करा. लिबरल म्हणजेच काय, उदार व्हा. उदाहरणीकरणात काय होतंय, आपण दुसऱ्या देशांना आमंत्रण दिलं की या आणि आमच्या भारतात व्यापार करा. सर तुम्हीच तर बोलले आयात करणं, आपला पैसा बाहेर पाठवणं आहे. आयात नाही केलंय, काय केलंय, आपण दुसऱ्या देशांना आमंत्रण दिलं की या आणि आमच्या देशात व्यापार करा. बघा, सोपी गोष्ट आहे की जेव्हा विदेशी कंपन्या आपल्या देशांमध्ये आल्या, बरोबर, त्यांनी पैसा आणला का स्वतःचा, आणला. त्यांनी स्वतःचं तंत्रज्ञान आणलं का, आणलं. त्यांनी लागणारं बेसिक रॉ मटेरियल आणलं, आणलं, कच्चा माल आणला. पण मजूर त्यांनी त्यांचे आणले की आपले वापरले, आपले वापरले. म्हणजे आपल्या लोकांना रोजगार मिळणार,
जेव्हा रोजगार मिळतो तेव्हा उत्पन्न होतं की नाही होतं? जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा त्या गरिबांनी आपल्या मुलांना पण शाळेत पाठवायला चालू केलं की नाही केलं? गरिबी कमी झाली, असाक्षरता कमी झाली, हे सगळं कनेक्टेड असतं बघा. बरं, तर विदेशी कंपन्या आपल्याकडे येणं म्हणजेच काय आहे? लिबरलायझेशन. मराठी आपण म्हणतो त्याला उदारीकरण. ओके, आपण उदार झालो. ओके, त्यानंतर पी, एलपीजीचा पी हे काय आहे? प्रायव्हेटायझेशन. म्हणजेच काय केलं? खाजगीकरण. काही गोष्टी प्रायव्हेट कंपनीना देऊन टाकल्या. आता बघा, ब्रिज बांधायचे, आपल्याला रस्ते बांधायचे, हायवे बांधायचे, आपल्याला एअरपोर्ट बनवायचे, सरकार काय ठेका पद्धतीने, हे काय कॉन्ट्रॅक्टर किंवा कबाडी आहे का? नाही, सरकारला हे पॉसिबल नव्हतं करणं. मग सरकार काय बोलली? ठीक आहे, प्रायव्हेट कंपन्यांकडे पैसा आहे, तंत्रज्ञान आहे, आम्ही तुम्हाला जागा देतो, तुम्ही हे कन्स्ट्रक्शन करायचं. ओके, तुम्हाला पैसे घ्या, किंवा तुम्हीच जर चालवणार असाल तर तुमच्या उत्पन्नामधनं आम्हाला द्या. ते 60-40 म्हणा, 60-40 म्हणा, 50-50 म्हणा, ते त्यांच्या त्यांच्या आपापल्या तत्वावर आहे, कसं त्यांनी ठरवलं असेल ते. पण बघा, जे काम सरकारला शक्य नव्हतं ते सरकारने कोणाला दिलं? खाजगी कंपन्यांना. त्याच्यामुळे विकास झाला. देशात बघा, दिल्ली एअरपोर्ट देशाचं म्हणजे एशियाचं टॉप एअरपोर्ट कंटिन्युअस 5 ते 7 वर्ष राहिलेलं आहे. ओके, 2016 पर्यंत, मला वाटतं 16 का 17 पर्यंत कंटिन्युअस. हे का? प्रायव्हेट कंपनींना ते चालवायला दिलेलं. हा, आता त्याच्यात पण बंधनं होती आधी, आता काल बदलला, वेळ बदलली, सरकार बदललं, आणि थोडंफार काय म्हणावं, पॉलिसीज पण बदलल्या. जेव्हा आधीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी एक क्लॉज टाकला होता की एका कंपनीला जास्तीत जास्त 2 एअरपोर्ट द्यायचे चालवायला. का? कंपनी ए 2 एअरपोर्ट, कंपनी बी 2 एअरपोर्ट, कंपनी सी 2 एअरपोर्ट. या प्रायव्हेट कंपन्या आहेत, तर स्वतःची पत सुधारवण्यासाठी, स्वतःचं नाव सुधारवण्यासाठी ते सर्व्हिस चांगली देणार की वाईट? चांगली. त्यामुळे दिल्लीचं एअरपोर्ट टॉपवर राहिलं. ओके, मुंबईचं एअरपोर्ट टॉपवर राहिलं. का? वेगवेगळ्या कंपन्यांकडे होतं. जेव्हा मी एकाच कंपनीला 8 ते 10 एअरपोर्ट देऊन टाकेल तेव्हा स्पर्धा राहील का? नाही. बरोबर, तेव्हा लुटायचं काम चालू होईल. म्हणून आज तुम्ही बघाल तर फ्लाईटच्या तिकीट्स बघा केवढ्या हाय आहेत. फक्त पेट्रोल हा एकच कारण नाहीये. बरोबर, आणि काम तुम्ही बघतायत किती निकृष्ट दर्जाचं आहे की आत्ता आत्ता ओपन झालेले एअरपोर्ट आहेत त्यांच्यातून पण पाणी गळतंय, खड्डे पडत आहेत. ते जाऊ द्या, संसद भवन, आपल्या देशाचं पार्लमेंट बनवलं आणि पहिल्याच पावसाळ्यात तिकडे ड्रम ठेवले होते असे निळे निळे. तर इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं होतंय का? प्रायव्हेट कंपनींना दिलंय, पण रिश्वतखोरीमुळे प्रायव्हेट कंपनीचं कामाची दर्जा हा कमी होत चाललेला आहे. ओके, आणि जी म्हणजे शेवटचा तो आहे ग्लोबलायझेशन. काय झालं? ग्लोबलायझेशन म्हणजेच काय? जागतिकीकरण. आपल्या कंपन्यांना पण परमिशन दिलं की जा बाहेरच्या देशांमध्ये काम करा, जेणेकरून काय होणार आहे? काही गोष्टी आपल्यात चांगल्या आहेत ना, त्याला मागणी येणार. जसं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं का तुम्ही कोणत्या देशाला प्राधान्य देता? जपानला. जपानचं इलेक्ट्रॉनिक्स छान येतं. तसंच तांदूळ म्हटला तर कोणता? बासमती, आपला इंडियाचा. छान. तुम्हाला माहिती आहे की नाही? डोंट नो. गहू बनवण्यासाठी काय रे देवा, अरे देवा, बुद्धी बंद झाली माझी. पास्ता बनवण्यासाठी गव्हाचं पीठ वापरतात, बेस्ट वाला. ओके, पहिला बेस्ट क्वालिटी गहू जो आहे तो युक्रेनचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे गेल्या 4 वर्षापासून युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे. दुसरा बेस्ट क्वालिटी गहू जो आहे तो आपल्या मध्य प्रदेशचा आहे. पास्ता बनवणाऱ्या कंपन्यांनी कोणाचा गहू वापरायला घेतला? आता मध्य प्रदेशच्या कंपनीचा. मी नाव विसरतोय गव्हाचं, सोन्यावरून काहीतरी नाव आहे त्याचं, त्या गव्हाचं, बट दॅट इज बेस्ट. कळतंय? म्हणजे बघा, जगात तुमच्या गव्हाचं नाव आहे, जगात तुमच्या बासमती तांदळाचं नाव आहे, जगात तुमच्या रत्नागिरी हापूसचं नाव आहे. आणि म्हणून जर हापूसचा भाव एवढा वाढला, आम्ही 200-300 रुपयाला खाल्लेले हापूस आंबे आहेत आज 2.5, 3, 4.5, 5 हजार रुपये डझन. का? मागणी वाढली.
म्हणजे आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुम्हाला तुमची वस्तू विकायची आहे तर त्याची क्वालिटी तुम्ही मेंटेन कराल की नाही करणार? करणार. कारण आंतरराष्ट्रीय नुकसान हे खूप मोठ्या दर्जाचं होत आहे. बरोबर. तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा जो आहे, फॉरेन ट्रेड म्हणजे विदेशी व्यापार, तो गरजेचा आहे कोणत्याही देशासाठी की नाही? आहे. बरोबर. तर बघा आता विदेशी व्यापाराचे प्रकार, एक आहे आयात म्हणजेच काय, विकत घेणं. दुसरं आहे निर्यात म्हणजेच काय, विकणं. तिसरं आहे पुनर्निर्यात. आणि हा काय प्रकार आहे? एका देशाकडून माल घेणं, दुसऱ्या देशाला विकणं. म्हणजे तुम्ही फक्त एजंट टाईप काम करतात. इसकी टोपी उसके सर. इकडून माल घ्या आणि दुसऱ्या देशाला विका, किंवा त्याच्यात थोडंफार परिवर्तन करून घ्या. आता भारत जो देश आहे आपला, तो काय करतोय, कच्चं तेल विकत घेतोय. कच्चं तेल आपल्या देशात येतंय, त्याचं शुद्धीकरण होतंय, त्याच्यातून पेट्रोल डिझेल याव त्याव सगळं बनतंय आणि ते भारत निर्यात करतोय. निर्यात करण्यासाठी ते आयात गरजेचं होतं. बरोबर. असे जे व्यापार आहेत म्हणजे एकाकडून घेणं आणि दुसऱ्याला देणं, त्याला आपण म्हणतोय पुनर्निर्यात व्यापार. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात एंट्री पॉट ट्रेड. ओके. विदेशी व्यापाराची भूमिका गरजेची आहे. हो गरजेची आहे. का? परकीय चलन प्राप्त होतंय आपल्याला. बरोबर. जेवढा तुमच्याकडे परकीय चलन जास्त, तेवढी देशाची आर्थिक स्थिती वर. लक्षात घ्या. ओके. म्हणजे चोरी करणारा चोर दुसऱ्यांचे पैसे घेऊन तो श्रीमंत होतो अशातली गत नाही. ओके. व्यापार व्यापार ठीक आहे. गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळतंय. येस मिळतंय. बरं. श्रमविभागी आणि विशेषीकरण, हापूस बिपूस तुम्हाला सांगितलं. बरं. आता बघा कॅनडा आहेत, हे दुबई वगैरे आहेत, अरब कंट्रीज किंवा अगदी थंड प्रदेश आहे. प्रॉब्लेम काय आहे यांचा? यांच्याकडे जनसंख्या कमी होती, कारण अगदी एक्स्ट्रीम वेदर कंडिशन आहे ना, खूपच गरम आणि खूपच थंड, जगणं कठीण आहे. पण यांच्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर होती. मग काय करावं बाबा? ठीक आहे, एशियात बऱ्यापैकी जनसंख्या आहे. आपण एक काम करूया, एशियातल्या लोकांना बोलूया. मी माईक चालू केलाय का? हा केलाय. म्हणजे मजूर त्यांना हवे होते, त्यांची जनसंख्या कमी आहे पण नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर आहे. बरोबर. मग मजूर कुठून घ्यायचे? भारताकडून. श्रम विभागणी. त्यांना श्रमाची गरज होती पण श्रमिक नाही आहेत. श्रमिक कुठून घ्यायचे? एशियाच्या कंट्रीजमधून. आपले श्रमिक तिकडे गेले, तिकडे मेहनत करतायत, राहणारे तिकडे राहिले, श्रीमंत झाले. बरं. त्यांच्याकडची नैसर्गिक साधन संपत्ती होती, ती विकली गेली, ती वापरली गेली, त्याचं उत्पादन झालं, त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. कळलं? त्यानंतर संसाधनाचा पर्याप्त वाटप आणि वापर, आत्ताच सांगितलं. किमती पातळीतील स्पर्धा. आता स्थैर्य. विचार करा की जर 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 एका देशाकडे एकच वस्तू असती तर त्याने स्वस्त विकली असती का वाट लावली असती? फुल वाट लावली असती ना. केवढं महाग विकलं असतं. दुश्मन देशांना विकलंच नसतं तर ती वस्तू दुश्मन देशांना मिळाली असती का? नाही. म्हणजे श्रीमंत देश श्रीमंत 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 होत गेला असता आणि गरीब देश भिकेला लागला असता. पण या आयात निर्यातीमुळे माझ्याकडे असणारी वस्तू तुम्हाला मिळते, तुमच्याकडे असणारी वस्तू माझ्याकडे मिळते, म्हणून जेव्हा वस्तू उपलब्ध आहेत त्यांचा भाव स्थिर राहतोय. तर स्थैर्य निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार गरजेचा आहे. ओके. बहुविध पर्यायांची उपलब्धता. येस, पर्याय आहे ना. आज फक्त आणि फक्त चॉकलेट म्हटलं तरी तुमच्याकडे कितीही पर्याय आहेत. भारतीय चॉकलेट आहे, विदेशी चॉकलेट आहेत. त्यात पण अरब कंट्रीजच्या चॉकलेट वेगळ्या, अमेरिकन कंट्रीजच्या चॉकलेट वेगळ्या. केवढं आहे. प्रतिष्ठा व नावलौकिक. आंबा हापूस. बरोबर आहे. येस. इलेक्ट्रॉनिक्स जपान, कपडा इंडिया, स्वस्त वस्तू चायना. झालं ना. विशेषीकरण आलंय ना प्रत्येक देशाला. भारता म्हणजे चायनाच्या प्रोडक्टमध्ये असं म्हटलं पण जातं कधी कधी की चला तो चांद तक वरना रात तक. भारताच्या विदेशी व्यापाराची रचना व दिशा. येस. गेल्या आता 70 नाही, आता 80 वर्षावर आपण पोहोचत आलेलो आहोत. बरोबर. पुढच्या वर्षी आपल्याला 80 वर्ष होणार स्वातंत्र्य मिळवून. तर हे आपलं सिलेबस जे होतं 2014च्या आधीपर्यंतचं होतं, म्हणून इकडे 70 वर्ष लिहिलेलं आहे.
तर मी तुम्हाला ऑलरेडी घटक वगैरे सांगितलेले आहे. स्थूल देशांगत उत्पन्नात वाढ झालेली आहे. येस, का झालेली आहे? LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, म्हणजेच काय? उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकरण. ओके. व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ झालेली आहे. निर्यातीच्या संरचनेत बदल. आधी तुम्ही निर्यात काय करायचे? मसाले, कापूस, याव त्याव, पण आता आपण सुद्धा इलेक्ट्रॉनिक वस्तू गरीब देशांना देतोय, केमिकल्स आपण देतोय. जास्त दूर कशाला जावं? कोविडमध्ये आपल्या देशाने कोविडची वॅक्सिन बनवली, लस बनवली, ती आपण कितीतरी देशांना विकली, बरोबर? म्हणजे मेडिकलमध्ये आपण बऱ्यापैकी ग्रो करतोय, फार्मसीमध्ये. आयातीच्या रचनेत बदल झालेला. आधी आपण इलेक्ट्रॉनिक्स याव त्याव सगळं विकत घ्यायचो, आता आपण काय घेतोय? फक्त टेक्नॉलॉजीचे गुड्स घेतोय, किंवा आपण खतं घेतोय, किंवा आपण कच्चं तेल घेतोय, बरोबर? बदललंय. आपण लोखंड घेतोय, आयर्न अँड स्टील आपल्याकडे कमी आहे, मग आपण विदेशांकडून घेतलेलो आहे, आपण इम्पोर्ट करतोय त्याचं. सागरी व्यापार आपला वाढला. एक्सक्यूज मी. नवीन बंदरांचा विकास झाला. सागरी व्यापार करणं म्हटलं तर बंदर लागतील, बरोबर? काही बंदर वादग्रस्त आहेत, जसं आमच्या जिल्ह्यात पण एक आहे, बरोबर? ते 30 वर्षापासून रखडलेलं, पण गेल्या 3 वर्षात त्याने जोर पकडला आणि आता सरकारने अगदी बळजबरी सांगितलं की हा प्रकल्प होणार आणि होणार. 30 वर्ष सरकार थांबलं होतं, जुनं सरकार, की बाबा नाही, जनतेची मर्जी मोडून आपण डेमोक्रेसी चालवू शकत नाही. हुकुमशाही हा लोकशाहीचा भाग नाही आहे, म्हणून 30 वर्ष जे प्रकल्प रखडले होते ते गेल्या 10-12 वर्षात पूर्ण झाले. ओके. सांगण्याचं तात्पर्य समजलं असेल तर मी खूप काही मिळवलं असं मी समजू शकेन. भारतीय विदेशी व्यापाराची दिशा, हो, बऱ्यापैकी दिशा बदललेली आहे. आपले घटक बदललेले आहेत, बरोबर? आधी आपण जिकडे फक्त छोटे मोठे मसाले वगैरे किंवा कापूस किंवा माचीसच्या काड्या हे सगळं विकत होतो, आता आपली निर्यात जी आहे पूर्णपणे बदललेली आहे, बरोबर? सद्यस्थितीत प्रमुख वस्तूंच्या बाबतीत निर्यात आपण काय काय करतोय निर्यात? तर 1, अभियांत्रिकी वस्तू, मशिनरीज वगैरे. 2, पेट्रोलियम उत्पादन, मगाशी तुम्हाला सांगितलं मी पूर्णपणे. रसायन आणि रासायनिक उत्पादने, रत्ने आणि दागिने हे आपण एक्सपोर्ट करतोय. कापड आणि तयार कपडे हे आपण एक्सपोर्ट करतोय. ओके. ज्या ज्या MIDCs वगैरे आहेत, GIDCs वगैरे आहेत, तुम्ही बघाल तर तिकडे टेक्सटाईल म्हणजेच कापड व्यवसाय बऱ्यापैकी चालतोय, कपडे बनवले जात आहेत आणि आपण निर्यात करतोय. ओके. जे उरलेले आहेत थोडेफार, त्याला म्हणतात एक्सपोर्ट सरप्लस. ओके. ते स्वस्त दराने आपल्याला मिळतात वेगवेगळ्या ठिकाणी. थोडंसं सर्च करा, म्हणजे चांगले कपडे पण तुम्हाला स्वस्त मिळतील. ओके. आयात आपण आधी मोठ्या मोठ्या मशिनरीज वगैरे घ्यायचो, आता आपण काय घेतोय? पेट्रोलियम घेतोय, बरं? सोने घेतोय. हो, सोनं. माझ्या मते आपण जर सोनं कमी केलं तर आय गेस इंडिया खूप लवकर डेव्हलप होईल. पण आम्हाला सोनं एवढं घालायचं, असं म्हणतात की काही देशांचं जेवढं GDP नाही आहे तेवढं देशांत आपल्या बायकांकडे सोनं आहे भारताच्या, आणि सत्य आहे, बरोबर? खते आपण घेतोय देशांकडून दुसऱ्या, लोहा आणि पोलाद, आयर्न अँड स्टील. व्यवहारातील संकल्पना काय आहे? व्यवहार तोल संकल्पना. व्यवहार तोल, व्यवहारांमध्ये असलेला तोल काय आहे? तोल म्हणजे समांतर. काय जास्त असावं कोणत्या देशाला? आयात जास्त असावी का निर्यात? पहिलाच प्रश्न सुरुवातीला विचारायला परत आला बघा. काय असावं जास्त? निर्यात. निर्यात केलं तर उत्पन्न होते, आयात केला तर खर्च होतोय, लफडा आहे ना, बरोबर? तर नेहमी ही कोणत्याही देशाला आयात जास्त असावी. आपल्याकडच्या शिक्षकांनी फॉरेनच्या शिक्षकांना शिकवलं तर तिकडून फीज येईल, बरोबर? त्यांच्या डॉक्टरने आपल्या पेशंटची ट्रीटमेंट केली तर आपले पैसे तिकडे जाणार आहेत. आणि आजकाल ऑनलाईन ऑपरेशन्स होत आहेत, ठीक आहे, होत आहेत. तंत्रज्ञान भरपूर पुढे गेलेलं आहे. ओके. तर व्यवहार तोल संकल्पना याला इंग्लिशमध्ये म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट. आयात केली तर पैसे जाणार आहेत, निर्यात केला तर पैसे येणार आहेत. कोण जास्त असावं? नॉर्मली निर्यात. आयात कमी असेल तर बरं आहे. ओके. दुसरा आहे व्यापार तोल संकल्पना. व्यापार म्हणजेच काय? वस्तूंची देवाणघेवाण. तर किती आयात आणि किती निर्यात झालाय. ओके. बॅलन्स ऑफ ट्रेड. कितीचं बॅलन्स ऑफ पेमेंट. याच्यात फक्त वस्तूच नाही, सेवा सुद्धा येत आहे. ओके. व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड. व्यवहार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट. कळलं?
येस, आय गेस इकडे हा धडा आपला संपतोय. माझ्या वतीने मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला अख्खं अर्थशास्त्र होईल तेवढ्या सोप्या पद्धतीने डोक्यात बसेल असं समजवलेलं आहे. तुमचं काम काय आहे? धडे नीट वाचणं. फक्त धडे न वाचता थोडंफार गुगल मारा, थोडंफार AI करा, जेणेकरून तुमचं ज्ञान अजून वाढेल. बरोबर? जमल्यास मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स किंवा छोटे मोठे टिपा लिहा वगैरे देण्याचा प्रयत्न करीन. चिंतन जो आपला आहे, जो तुमच्यासाठी दिवस रात्र मेहनत करतोय, तो मटेरियल जमा करतोय जिकडून तिकडून, ठीक आहे. जमल्यास आपण तेही टाकू. त्याचं PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ओके, अभ्यासाला लागा. आपण जुलैच्या मध्यात पोहोचलेलो आहोत. बरोबर, लगेच तुमच्या शाळेची युनिट टेस्ट येईल. बरोबर, इकॉनॉमिक्समध्ये घाबरायची गरज नाही. अख्खं सिलेबस संपलेलं आहे. तुमच्या शिक्षकांना सांगा आमच्या अख्ख्या सिलेबसची 80 मार्काचीच पूर्ण पेपर घ्या, आम्ही द्यायला तयार आहोत. बरोबर, राणा की तलवार बनो सब लोग. बघूया किती अभ्यास करतात. हां, मला आनंद होईल जर तुम्ही तुमचे रिमार्क नंतर कमेंटमध्ये टाकलेत की मला एवढे एवढे मिळाले तुमच्या व्हिडिओमुळे. त्याच्यामुळे पण काय होणार, आपल्या व्हिडिओंना व्ह्यूज वाढणार. बरोबर, लोकांना बरं पडेल आणि आपली समाजसेवा होईल. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. बऱ्यापैकी अभ्यास करा, चांगले चांगले मार्क आणा. पूर्ण शुभेच्छा अगदी मनापासून. ओके, कुठे मी कमी पडलेलो असेल अख्ख्या सिलेबसमध्ये, आय एम सॉरी फॉर दॅट. पण मी नेहमीच सांगितलं आहे की माझं पूर्ण शिक्षण हे इंग्लिश मीडियममध्ये झालेलं आहे. इकॉनॉमिक्स हा माझा विषयही नाही आहे, माझा विषय अकाउंट्स आहे. पण तरी मी प्रयत्न केलेला आहे, फक्त काही लोकांच्या मागणीवरून की सर आम्हाला मराठीत शिकवा, शिकवलं आहे. माझ्या वतीने प्रयत्न केलेला आहे. ओके, बऱ्यापैकी प्रगती करा, चांगलं नाव काढा तुमचं, तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या गावाचं, तुमच्या शहराचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं. चांगले चांगले अर्थशास्त्रज्ञ व्हा, मला आनंद होईल. थँक्यू.